दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढतोय। स्मार्टफोन म्हटलं की त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ऍप हे आलेच। या पार्श्वभूमीवर आता डिजिटल फसवणूक, डिजिटल अरेस्ट किंवा ऑनलाईन फ्रॉड हे शब्द नियमित ऐकायला येऊ लागले आहेत। त्यात आता आणखीन एका सरकारी ऍपची भर पडली। नमस्कार, मी साक्षी नाचरे, मॅक्स स्मार्ट मध्ये आपलं स्वागत। तुम्ही नवीन स्मार्टफोन घेतला आणि त्यात आधीच एक सरकारी ऍप इन्स्टॉल केलेलं असेल तर तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? हे सुरक्षेसाठी आहे की तुमच्यावर पाळत ठेवण्यासाठी? गेल्या काही दिवसांपासून संचारसाठी मोठा गदारोळ सुरू आहे। विरोधक म्हणतात हेरगिरी करणारे ऍप आहे, तर सरकार म्हणतंय सायबर सुरक्षेचे कवच आहे। आता या वादात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिले। केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून सर्व मोबाईल निर्मात्यांना संचार साथी हे ऍप मोबाईल मध्ये इनबिल्ट देण्याचे आदेश दिले आहेत। यावर काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी यांनी जोरदार टीका केली आहे। त्यांनी याला स्नूपिंग ऍप म्हणजेच हेरगिरी करणारे ऍप म्हटले आहे। ज्या संचार साथी ऍप मुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत, त्यात नक्की आहे तरी काय? ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया संचार साथी ऍप मध्ये काय आहे। रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन। जर तुम्हाला संशयास्पद कॉल किंवा फ्रॉड मेसेज आला तर तुम्ही इथे थेट रिपोर्ट करू शकता। नोन युअर मोबाईल। तुम्ही वापरत असलेला मोबाईल ओरिजिनल आहे की चोरीचा हे एका क्लिकवर समजते। टॅप कॉप। तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स ऍक्टिव्ह आहेत हे पाहण्यासाठी आणि नको असलेले नंबर बंद करण्यासाठी हे फीचर बेस्ट आहे। लॉस्ट फोन ब्लॉकिंग। फोन हरवला तर तो ब्लॉक करून शोधण्यासाठी हे मदत करते। नो मोर स्पॅम। नको असलेले कमर्शियल कॉल्स रोखण्याची सुविधा। संचार साथी ऍप वरून सुरू झालेला वाद आता सरकार विरुद्ध बिग टेक अशा वळणावर पोहोचलाय। ऍपल कंपनीने भारत सरकारचे संचार साथी ऍप आयफोन मध्ये प्री इन्स्टॉल करण्यास नकार देण्याची शक्यता आहे। भारतात सेकंड हँड फोन्सचं मार्केट मोठं आहे। या बाजारात चोरीचे फोन्स विकले जातात। चोरीच्या फोनची विक्री रोखण्यासाठी प्री इन्स्टॉलेशनचा निर्णय सरकारने घेतला होता, पण प्रायव्हसीची चिंता ही रास्त आहे। कुठल्याही सरकारी ऍप मध्ये डाटा कसा वापरला जातो याबाबत पारदर्शकता हवीच। तुम्हाला काय वाटतं? सरकारने हे ऍप सक्तीचं न करून योग्य निर्णय घेतलाय का, की सुरक्षेसाठी सक्तीचं असायला हवे होते? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आवर्जून सबस्क्राईब करा।